श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। युग वासिष्ठ दिवस क्रमांक 451। उपशम प्रकरण सर्ग 77। वशिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, जीवनमुक्त पुरुष दुःख दशेची उपेक्षा करीत नाही व सौख्य दशेची अपेक्षाही करीत नाही. एखादे कार्य सफल झाले म्हणून तो आनंदित होत नाही किंवा ते विफल झाले म्हणून तो खिन्न देखील होत नाही. सूर्याचे प्रखर तेज शीतल झाले, चंद्रमंडल प्रखर तेजाच्या योगाने अत्यंत तप्त झाले किंवा अग्नीच्या ज्वाळा अधोगतीने भडकू लागल्या तरी त्याबद्दल जीवनमुक्त पुरुषाला मुळीच विस्मय वाटत नाही. चिदात्म्याच्या मायाशक्ती या निरनिराळ्या रूपांनी स्फुरण पावत आहेत हे जाणून असल्यामुळे त्याला असल्या आश्चर्यकारक गोष्टींविषयी कौतुक वाटत नाही. दया आणि दैन्य यांचे तो ग्रहण करत नाही किंवा क्रौर्याकडे त्याचे मन वळत नाही. अपमान किंवा भिक्षाचार यांच्याबद्दल त्याला लज्जा वाटत नाही, परंतु कोणत्याही अकार्यासंबंधाने तो निर्लज्ज देखील बनत नाही. त्याला ज्याप्रमाणे कधी दैन्य ठाऊक नसते त्याचप्रमाणे त्याला उद्धटपणाही माहीत नसतो. तो कधी गर्वाने फुगून जात नाही किंवा दीन बनून खिन्नही होत नाही. तसेच तो कधी उद्विग्न होत नाही व हर्षितही होत नाही. ज्याप्रमाणे आकाशामध्ये वृक्षाचे अंकुर उत्पन्न होत नाहीत त्याप्रमाणे शरत्कालीन आकाशाप्रमाणे अत्यंत निर्मल आणि सुप्रसन्न झालेल्या जीवनमुक्ताच्या मनात क्रोध द्वेषादी विकार उत्पन्न होत नाहीत. भूतांची उत्पत्ती आणि नाश हा कारभार या जगात निरंतर चाललेला असल्यामुळे त्याने सुख कशाबद्दल मानावयाचे आणि दुःख तरी कशाबद्दल करावयाचे. ज्याप्रमाणे समुद्रातील तरंगांमध्ये पेसाचे एकसारखे भ्रमण चाललेले असते त्याप्रमाणे या संसार सागरामध्ये भूत समुदायांचे निरंतर भ्रमण चाललेले असल्यामुळे जीवनमुक्त पुरुषाला सुख किंवा दुःख वाटण्याचा प्रसंग तरी कोठून उत्पन्न होणार. मीच आपल्या आत्ममायेमुळे भावाभाव आणि प्राण्यांची उत्पत्ती यांनी भरलेले जग उत्पन्न करतो असा जीवनमुक्तांचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने जगात काही उत्पन्नही होत नाही व काही नष्टही होत नाही. अर्थात त्यांच्या ठिकाणी हर्ष विषादाला अवकाशच उरत नाही. ज्याप्रमाणे रात्रीमधील प्रत्येक निमिषात निरनिराळ्या स्वप्नसृष्टी उत्पन्न होतात त्याचप्रमाणे क्षणात उत्पन्न होऊन क्षणात विनाश पावणाऱ्या या लौकिक सृष्टी उत्पन्न झाल्यासारख्या दिसतात. अविरत उत्पन्न होणाऱ्या आणि अविरत नाश पावणाऱ्या अशा या संसारामध्ये जीवनमुक्ताला करुणा किंवा आनंद उत्पन्न होण्याचे वास्तविक कारण तरी काय आहे. ज्याला शुभ कर्माच्या फलापासून सुख प्राप्त होते त्याला अशुभ कर्माच्या फलापासून दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु जीवनमुक्ताच्या ठिकाणी शुभ अशुभ आणि सुख असुख या कल्पनाच नसल्यामुळे त्याला दुःख दशा प्राप्त होणे केव्हा तरी शक्य आहे काय. सुखानुभवाच्या अखेरीस उत्पन्न होणारी दुःख दशा शोकामोहादिकांचा विस्तार करते, परंतु जीवनमुक्ताच्या ठिकाणी शोकामोहादिकांचे बीजच नाहीसे झालेले असल्यामुळे सुखाच्या अंती त्याला दुःख प्राप्त होण्याचा संभवच नसतो व अशा रीतीने सुख दुःख ग्राह्य त्याज्य या कल्पनांचा क्षय झाल्यामुळे इष्ट अनिष्ट आणि शुभ अशुभ या कल्पनांना तरी त्याच्या ठिकाणी अवकाश कोठून मिळणार. ज्या मनुष्याच्या ठिकाणच्या रम्य दृष्टी नाहीशा हो, भोग विषयक इच्छा अजिबात नष्ट झाली आहे व ज्याच्या ठिकाणी निरीच्छ वृत्ती बांधली आहे त्याचे मन हिमाप्रमाणे वितळून जाते. ज्याप्रमाणे तीळ जळून गेले म्हणजे तेलाची गोष्ट सुद्धा बोलावयास नको, त्याचप्रमाणे मूळ अज्ञानासह मन क्षीण झाले म्हणजे मनुष्याच्या मनात संकल्प उत्पन्न होण्याची गोष्ट सुद्धा बोलावयास नको. सारांश म्हणजे आत्म्या व्यतिरिक्त या जगात काहीच नाही अशा निश्चयामुळे सर्व दृश्य पदार्थांसंबंधाने
संकल्प विकल्प नाहीसे हो. ज्याच्या ठिकाणी आकाशाप्रमाणे सन्मात्र आत्म्याची भावना दृढ झाली आहे, असा जीवनमुक्त महात्मा आपल्या चित्तामध्ये उदित झालेल्या निरतिशयानंदामुळे नित्य तृप्त राहून सर्व प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत सर्व व्यवहार लीलेने करीत असतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.